होर्डिंग अपघात, मृतांचा आकडा वाढला, 14 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर येथील एक मोठे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे। हा आकडा 14 वर पोहोचला आहे, तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत। मुंबईतील घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपासमोर असलेला 100 फुटांचे होर्डिंग वादळाच्या तडाख्याने थेट खाली कोसळला। परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये जमिनीवर पडण्यापूर्वी अनेक गाड्यांचे छत फोडून होर्डिंग जमिनीवर आदळल्याचं दिसत आहे। शोध आणि बचाव मोहीम सध्या सुरू असून एनडीआरएफने मुंबई अग्निशमन दल आणि इतर संबंधित यंत्रणांच्या सहकार्यासाठी 2 पथकं पाठवली आहेत। महाराष्ट्र सरकारच्या पोलीस गृहनिर्माण विभागाने पोलीस कल्याण महामंडळाला भाडेतत्वावर दिलेल्या भूखंडावर इगो मीडियाने हे होर्डिंग उभारले होते। आवारात इगो मीडियाचे 4 होर्डिंग आहेत, त्यापैकी एक सोमवारी संध्याकाळी कोसळले। मुंबई पोलिसांनी इगो मीडियाच्या मालकासह या घटनेशी संबंधिताच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त रेल्वे यांनी पाडलेल्या 4ही होर्डिंगसह इगो मीडियाला परवानगी दिली असली तरी स्थापनेपूर्वी बीएमसी कडून कोणतीही अधिकृतता किंवा ना हरकत प्रमाणपत्र एनओसी घेतले नाही। त्यामुळे बीएमसीने रेल्वे पोलिसांचे एसपी आणि रेल्वे आयुक्तांना नोटीस बजावून रेल्वेने दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्याची आणि होर्डिंग हटवण्याची मागणी केली आहे।